नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आज श्रावणातील दुसरा सोमवार आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. आज आम्ही पहाटे अगदी 5 वाजताच महादेवाच्या अभिषेकासाठी मंदिरात निघालो. श्रावणात महादेवाचं दर्शन घेण्याची आणि अभिषेक करण्याची एक वेगळीच भावना मनात असते. अभिषेकासाठी आम्ही दूध, मूठभर तीळ, साखर, अगरबत्ती, कापूर, तांदूळ आणि पूजेसाठी लागणारं साहित्य सोबत घेतलं होतं. सकाळी मला मंदिराकडे जातानाच व्हिडिओ शूट करता आला नाही, म्हणून सुरुवातीला तुम्हाला मागच्या सोमवारचा मंदिराकडे जाण्याचा व्हिडिओ दाखवत आहे. पण आजचा अनुभव मात्र अगदीच आजचाच आहे. मंदिरात पोचल्यानंतर पाहिलं तर खूप मोठी गर्दी झाली होती. श्रावणाचा सोमवार असल्यामुळे सगळे भक्त महादेवाच्या दर्शनासाठी आणि अभिषेकासाठी आले होते. हळूहळू आमचा अभिषेक करण्याचा नंबर आला. सर्वप्रथम आम्ही महादेवाच्या पिंडीवर मनोभावे अभिषेक केला. दूध अर्पण केलं, पाणी अर्पण केलं आणि महादेवाला मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर गणपती बाप्पालाही अभिषेक केला. मंदिरात असलेल्या देवतांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांवर अभिषेकाचं पाणी अर्पण केलं. अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंड पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर पूजेच्या सर्व गोष्टी मनोभावे अर्पण केल्या. तिथे अनेक भक्त मूठभर तीळ महादेवाला अर्पण करत होते. आजूबाजूला खूप गर्दी होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि समाधान दिसत होतं. त्यानंतर आम्ही महादेवाला बेलपत्र अर्पण केलं, फुले वाहिली, कापूर, अगरबत्ती केली आणि मनोभावे नमस्कार केला. महादेवाच्या पिंडीची सुंदर सजावट केली जात होती. मंदिरातील महिला आणि पुरुष भक्त सगळे मिळून फुलांची पिंडीची सजावट करत होते. ते दृश्य खरंच खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारं होतं. दर्शन आणि अभिषेक झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. त्यानंतर नंदी महाराजांनाही अभिषेक केला. नंदीला पाणी अर्पण केलं, फुले वाहिली आणि मनोभावे दर्शन घेतलं. मंदिराबाहेर प्रसादाचं वाटप सुरू होतं. आम्ही तिथे थोडी मदत केली. प्रसाद वाटताना खूप छान वाटत होतं. त्यानंतर मी तुमच्यासाठी छोटे छोटे शॉर्ट्स घेतले. आरती सुरू झाली. मंदिरात खूप सुंदर सजावट केली होती. आरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर वातावरण भक्तिमय झालं होतं. घंटानाद, आरतीचा आवाज आणि महादेवाच्या जयघोषाने वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. आजचा हा श्रावणातील दुसरा सोमवार खूप सुंदर आणि समाधान देणारा गेला. महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना, सगळ्यांना घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत आणि महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू दे. तुम्हालाही आज महादेवाचं दर्शन झालं असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.